सध्या राज्यभरामध्ये थंडीची लाट पाहायला मिळत असून अनेक जिल्ह्यांमध्ये 10 डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी तापमानाची नोंद झालेली आहे. हा थंडीचा कडाका आणखी किती दिवस राहणार आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत हवामान तज्ज्ञ डॉक्टर एस.जी. सानप सर आहेत. सर, पाहतोय की सध्या महाराष्ट्रामध्ये थंडी का कडाका जाणवतोय, काय कारण आहे? आता हिवाळ्यामध्ये मेनली काय असतं, की आकाश निरभ्र असतं आणि आकाश ज्यावेळी निरभ्र असतं, त्यावेळी दिवसभर आपल्याला जरी तापमानामध्ये वाढ होताना दिसली, तरी रात्री जमिनीमधून रेडिएशन लॉसमुळे तापमान कमी होतं. हे एक रिझन आहे आणि दुसरं म्हणजे उत्तरेकडनं येणारे जे थंड आणि कोरडे वारे आहेत, त्यांचा इन्फ्लुअन्स आपल्या रिजनवर होतो आहे आणि या दोन्ही कारणांमुळे तापमान जे आहे हे सरासरीपेक्षा कमी आपल्याला महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी दिसून येतंय. सर, प्रामुख्याने जर पाहिलं तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीचं तापमान असू शकतं? कारण अनेक जिल्ह्यांमध्ये 10 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी टेम्परेचर हे 10 किंवा 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आहे. कोस्टल जो रिजन आहे किंवा कोकण किनारपट्टीचा जो प्रदेश आहे, तिथे तापमान काहीसं जास्त आहे आणि त्याचं मेन रिझन म्हणजे तिकडे आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं जनरली आणि त्या कारणामुळे तिकडे टेम्परेचर थोडंसं जास्त आहे कंपेअर टू प्लेन एरियाज. आणि कोणत्याच जिल्ह्यांमध्ये बघितलं तर सगळ्याच मोस्टली बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आपण बघू शकतो, की टेम्परेचर हे 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आहे. अशा पद्धतीचं 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी जे तापमान आहे, आणखी किती दिवस असू शकतं आणि तापमानामध्ये कधी वाढ होऊ शकते? येणारे 24 ते 48 तास अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर हळू-हळू 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी त्या तापमानामध्ये आता जे तापमान चालू आहे, मिनिमम तापमान किंवा किमान तापमान जे आहे, त्यामध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता त्यानंतर दिसून येते. सर, अनेक घाटमाथ्यांवरती 30 ते 40 ताशी सेल्सिअसने जे आहेत हवे वारा वाहताना पाहायला मिळतोय. त्यामुळे काहीतरी शहरांवरती वगैरे थंडीची लाट वगैरे येऊ शकते का? असं काही असतं का? नाही, असं काही नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे की घाटमाथ्यांवर एवढ्या वेगाने वारे पण आता वाहत नाही आहे. म्हणजे नॉर्मल परिस्थिती आहे सगळीकडेच आणि थंडीची लाट त्या वाऱ्यांमुळे येत नाही, तर थंडीची लाट घोषित करण्यासाठी काही क्रायटेरिया आहेत. सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया म्हणजे जर किमान तापमान हे 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असेल आणि ते सरासरीपेक्षा 4.5 डिग्री सेल्सिअसनी जर कमी असेल, तर आपण त्या ठिकाणी किंवा त्या पर्टिक्युलर स्टेशनला थंडीची लाट आली आहे असं आपण म्हणतो आणि अशी परिस्थिती आत्ता नक्कीच तापमान हे 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आहे आणि सरासरीपेक्षा ते 2-3 डिग्री सेल्सिअसनी कमी आहे. परंतु थंडीची लाट आत्ता सध्या एक्झिस्टिंग आहे महाराष्ट्रामध्ये असं नाही. फक्त यवतमाळ जिल्ह्यासाठी तो क्रायटेरिया सॅटिस्फाय होताना आपल्याला दिसतोय. सर, प्रामुख्याने जर पाहिलं तर आता अनेक शेतकरी वगैरे आहेत, शेतीत कामं वगैरे करायला जातात किंवा शाळकरी विद्यार्थी आहेत. त्यांनी या थंडीमध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे असं वाटतं? थंडीमध्ये म्हणजे कॉमन गोष्ट आहे, की वूलन क्लोथ्स आपण घातले पाहिजे. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी ज्या म्हणजे नक्कीच गावाकडं पाणी देण्यासाठी जावं लागतंच, तर जास्त उबदार कपडे घालूनच सगळ्या गोष्टी किंवा रात्रीचे कामं जे आहेत ते कॅरी केले पाहिजेत. शाळकरी मुलांनीसुद्धा सेम ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करणं गरजेचं आहे. सर, पुणे आणि पुण्याच्या शेजारचा जो भाग आहे, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण, तिथं कशा पद्धतीची थंडी असू शकते? येणारे मी जसं सांगितलं, की येणारे 2 ते 3 दिवस ह्याच रेंजमध्ये तापमान मिनिमम टेम्परेचर असण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आपल्याला दिसून येते. अर्थात हे होते हवामान तज्ज्ञ डॉक्टर एस.डी. सानप सर. त्यांनी सांगितलेलं आहे, की पुढील 24 ते 48 तासामध्ये थंडी थोडीशी जी आहे ती कमी होऊ शकते. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोन, हे टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.